जय जय रघुवीर समर्थ. सर्वप्रथम देव माझा या यूट्यूब चॅनलच्या सर्व सदस्यांना माझा नमस्कार व धन्यवाद देतो. श्री सद्गुरूंचं कार्य जनमानसापर्यंत पोहोचावं या उद्देशानं त्यांनी हा जो यूट्यूब चॅनल चालू केलेला आहे, या माध्यमातून आजपर्यंत साधारणतः 40 ते 45 वेगवेगळ्या विषयांवरती सत्संगाचे व्हिडिओ ज्ञान आपल्यापर्यंत पोहोचवण्याचं कार्य त्यांनी केलेलं आहे. आज अतिशय महत्त्वाचा हा व्हिडिओ तुम्हा सर्वांसाठी देण्यात येत आहे. श्री क्षेत्र वसंतगड, तालुका कराड, जिल्हा सातारा या ठिकाणी सन 1978 साली आद्यशक्तीचा उदय झाला आणि नाथ संप्रदायाचं 16वं पीठ, मुख्य राजगादी त्या ठिकाणी उदयाला आली. ही राजगादी रामचंद्र जोशी महाराज हे त्या आद्यपीठाचे आसनाधिकारी होते व आहेत. गेले 47 वर्ष त्या ठिकाणी विविध उपक्रमांमधून महाराजांनी जे ज्ञान दिलं ते जनमानसापर्यंत पोहोचवण्याचं कार्य आपण सर्व भक्तजन करत आहोत. सद्गुरू रामचंद्र स्वामी महाराज हे प्रत्यक्ष दत्त अवतार होते आणि त्यांचा जन्म रामनवमीच्या दिवशी, रामाचा जन्म, रामदास स्वामीजींचा जन्म आणि रामचंद्र स्वामी महाराजांचा जन्म हे काही मिनिटांच्या अंतराचे जन्म आहेत. यावेळी त्यांची जन्मोत्सव पण त्या ठिकाणी संपन्न होतो. महाराजांनी समाजातील न्यूनता, अंधश्रद्धा या सगळ्यांना बोळवण करून त्याला फाटा देऊन सद्भावना, सत्य, न्याय, प्रेम, विश्वबंधुता अशा मूल्यांवरती समाजाला शिक्षण देऊन अंधश्रद्धेपासून दूर राहून लोकांच्या मनामध्ये, जनमानसामध्ये भगवंताविषयी, भगवत प्राप्तीविषयी तळमळ निर्माण व्हावी व भगवंतावरती प्रेम निर्माण व्हावं यासाठी त्यांनी अथक आयुष्य त्या ठिकाणी दिलेलं होतं. सन 2006 साली महाराजांचं महानिर्वाण झालं आणि त्यानंतर महाराजांच्याच नावानं परमपूज्य सद्गुरू श्री रामचंद्र जोशी महाराज ट्रस्ट वसंतगड या ठिकाणी ट्रस्टची स्थापना झाली. महाराजांनी त्यांचे गुरु भगवान श्री श्रीधर स्वामीजी यांचं अधिष्ठान आणि आद्यशक्तीचं अधिष्ठान, कारण ही आद्यशक्ती जी आहे ही मूळ देवता आहे, ही विश्वाची देवता आहे आणि तिचा उदय या ठिकाणी झालेला आहे. याचं एक महत् कार्य जे होतं त्याचा गर्भितार्थ असा आहे की ती भूमी जी आहे ती 2 अर्धचंद्राच्या खाईमध्ये वसलेली भूमी आहे आणि अशा भूमीचा उद्धार होण्यासाठी या ठिकाणी शिवाची अर्चना होणं अतिशय गरजेचं होतं. आणि म्हणून महाराजांच्या माध्यमातून वसंतगड क्षेत्री आद्यशक्तीचा उदय झाला आणि नाथ संप्रदायाचं मुख्य 16वं पीठ त्या ठिकाणी उदयाला आलेलं आहे. महाराजांनी जीवनभर शिक्षण क्षेत्रामध्ये, अध्यात्मामध्ये आणि सामाजिक उपक्रमांमध्ये अनेक गोष्टी राबवून तेथील जनमानसाचा उत्कर्ष व्हावा, आध्यात्मिक उन्नती व्हावी व जीवनाचं अंतिम ध्येय जे आहे ते परमात्म्याची प्राप्ती कशी करून घ्यावी हे अतिशय साध्या सोप्या भाषेमध्ये लोकांना शिकवलेलं आहे. बालकाच्या चाली चालावे, हळूहळू ते बोलावे, शहाणे करून सोडावे सकळ जन. लहान मुलाला जसं बोबडं बोलतात तशा पद्धतीने त्याच्या वाणीतून त्याला शिकवलं जावं, त्याच्या बोटाला धरून आपण चालत न्यावं पुढं आणि शेवटी त्याला शहाणं करावं आणि त्याला जीवनाचा प्रवासाला त्याला मार्गस्थ करावं. अशा पद्धतीनं सद्गुरूंनी वसंतगड क्षेत्री हे कार्य सुरू केलेलं होतं. आज त्यांच्याच आशीर्वादानं त्यांची जी प्रेरणा मिळाली
आणि सर्व शिष्य मंडळी, भक्त मंडळी यांची इच्छा होती की त्या ठिकाणी सद्गुरूंचं अधिष्ठान मंदिर व्हावं, आद्यशक्ती मंदिर त्या ठिकाणी व्हावं. आणि त्यातले बरेचसे शिष्यमंडळी जे महाराजांच्या काळामध्ये होते ते आज देहानं या ठिकाणी पृथ्वीवरती नाही आहेत, परंतु त्यांचीही इच्छा होती की या ठिकाणी मंदिर व्हावं. आज पुण्यामध्ये सद्गुरूंचं हे 17वं पीठ, नाथ संप्रदायाचं 17वं पीठ त्यांच्याच आशीर्वादानं उदयाला आलेलं आहे. आणि या आद्यपीठानं सुद्धा अश्ववेगानं भरारी घेऊन संकल्प केला की वसंतगड क्षेत्री सद्गुरूंचं अधिष्ठान मंदिर तयार व्हावं. आणि या संकल्पातून 15 ऑगस्ट 2025 रोजी त्या ठिकाणी भूमिपूजनाचा कार्यक्रम संपन्न झाला. आणि अवघ्या 3.5 ते 4 महिन्यांमध्ये हे मंदिर उभं राहिलं. आता त्याचा काही भाग डेकोरेशन हे चालू आहे. पुढील 10 ते 15 दिवसांमध्ये हे पूर्ण होईल. आणि मला तुम्हा सर्वांना या देव माझा यूट्यूब चॅनलच्या माध्यमाने हे आग्रहाचं निमंत्रण आहे की दिनांक 24 मार्च, 25 मार्च आणि 26 मार्च या 3 दिवशी या श्री सद्गुरू अधिष्ठान मंदिराचा कलशारोहण कार्यक्रम व मंदिरांमधील मूर्तींची प्राणप्रतिष्ठापना विधी संपन्न होणार आहे. हे आद्यशक्तीपीठ आहे आणि सर्वप्रथम या ठिकाणी आद्यशक्तीचा उदय झालेला आहे. हे आद्यशक्ती हे सर्वांसाठी यश देणारं पीठ आहे. आणि म्हणून या ठिकाणी आद्यशक्तीची मूर्तीची स्थापना आपण करणार आहोत. या ठिकाणी मूर्ती ज्या बसणार आहेत त्या कर्नाटक राज्यामधील बदामी या गावामध्ये तयार झालेल्या आहेत. अतिशय कोरीव आणि रेखीव अशा या मूर्ती आहेत. त्यातली पहिली मूर्ती जी आहे ती आद्यशक्तीची मूर्ती आहे. या मूर्तीच्या पाठीमागच्या दोन्ही हातामध्ये पद्म म्हणजे कमळ आहेत. पुढील डाव्या हातामध्ये धनाचा कुंभ आहे आणि उजवा हात जो आहे हा धनवर्षा आणि आशीर्वाद देतोय अशा पद्धतीचा आहे. अशी ही अतिशय रेखीव अशी मूर्ती सहस्रदल कमलामध्ये बसलेली आणि डोक्यावरती हिरेजडित मुकुट आहे अशा पद्धतीची हास्यमूर्ती असणारी ही मूर्ती त्या ठिकाणी तयार झालेली आहे. आणि त्याची प्रतिष्ठापना वसंतगड क्षेत्री दिनांक 25 मार्च 2026 रोजी होणार आहे. ही मूर्तीसुद्धा त्याची पूजन महाराजांनी ज्या गोष्टी आदेशातून आम्हाला सांगितल्यात त्यामध्ये 5 कर्तबगार स्त्रिया, विविध क्षेत्रात कार्य करणाऱ्या कर्तबगार स्त्रिया, विविध जाती धर्माच्या स्त्रिया असतील त्या, आणि अर्धनारी नटेश्वर असे 6 जणांच्या हातून त्या मूर्तीचे पूजन होणार आहे, त्याची प्रतिष्ठापना होणार आहे. आणि त्यांचा त्या ठिकाणी यथोचित सत्कार आणि सन्मान होणार आहे. तर या ठिकाणी कर्तबगार स्त्रियाच का, ते कोणत्याही क्षेत्रात असो, कारण आद्यशक्ती हे शक्तीचं द्योतक आहे. स्त्री हे शक्तीचं द्योतक आहे आणि स्त्री शक्तीमुळंच हे सगळं शक्य होतं. ज्यावेळी हे मंदिराची संकल्पना आली आणि त्याच वेळी सांगितलेलं होतं की या धर्मपीठाच्या उभारणीमध्ये स्त्री शक्तीचा मोठा सहभाग असणार आहे, हे ज्या वेळेला जाहीर करण्यात आलं त्याच वेळेला पुण्यातील श्रीमती लतिका पाटील आजी त्यांनी त्यांच्या जीवनाची पुंजी जी साठवलेली होती त्यातील 1,01,000 रुपये या मंदिरासाठी लगेचच देणगी दिलेली आहे. म्हणजे महाराजांनी जे सांगितलेलं ते शब्द तसेच्या तसे अधोरेखित सुरू झाले. आणि त्यानंतर विविध महिलांनी याच्यामध्ये योगदान दिलेलं आहे, पुरुषांनी सुद्धा योगदान मोठ्या प्रमाणात दिलेलं आहे. तर हे आद्यशक्तीचं पीठ असल्यामुळं या ठिकाणी 5 कर्तबगार स्त्रिया आणि 1 अर्धनाटे नाटेश्वर हे असं का रूप, तर आद्यशक्ती हे आद्यंत
आणि आदिशक्ती असं दोन्हीच रूप आहे, पुरुष आणि स्त्रीचं रूप आहे. त्याला आपण विराट पुरुषसुद्धा म्हणू शकतो किंवा अध्यंत म्हणू शकतो आणि आद्यशक्ती असं दोन्हीच रूप असल्यामुळं ईश्वराच्या ठिकाणी कोणताही भेदभाव नाही आहे असं त्यांनी सांगितलेलं आहे. त्यामुळं या ठिकाणी लिंगभेदसुद्धा नाही आहे आणि म्हणून या सर्वांच्या हस्ते त्या ठिकाणी पूजन होणार आहे. याच वेळी त्या ठिकाणी नवदुर्गेचे स्वरूप 9 वर्षाच्या खालील 9 मुलींचं प्रारूप त्या ठिकाणी आपण त्याचं पूजन करणार आहोत आणि त्यांना यथोचित भेटवस्तू आपण त्या ठिकाणी देणार आहोत, त्यांना मिष्टान्न देणार आहोत. यानंतर दुसरी जी मूर्ती बसवण्यात येणार आहे त्या ठिकाणी ती श्री गणेशाची मूर्ती आहे. ही गणेशाची मूर्तीसुद्धा गणेश हे बुद्धीचं दैवत आहे आणि बौद्धिक क्षेत्रामधील कर्तबगार पुरुष जो आहे त्याच्या हस्ते त्याचं पूजन होईल आणि अभिषेक होतील, प्राणप्रतिष्ठापना होईल. यानंतर श्री हनुमंताची मूर्ती जे भक्तीचं प्रतीक आहे अशी मूर्ती त्या ठिकाणी त्याची प्राणप्रतिष्ठापना समाजातील 5 कर्तबगार पुरुष विविध क्षेत्रातील की जे देशासाठी, राष्ट्रासाठी आणि जनमानसासाठी ज्यांचं मोठं योगदान आहे, देवकार्यासाठी, धर्मकार्यासाठी ज्यांचं योगदान आहे, असे समाजातील 5 पुरुष, कर्तबगार पुरुष त्यांच्या हस्ते या मूर्तीची प्राणप्रतिष्ठापनेचा कार्यक्रम होणार आहे. हा हनुमंत आहे तो अतिशय वेगळा आहे. किंबहुना मी असं या ठिकाणी जाहीरपणे सांगू शकतो, ह्या विश्वातील एकमेव मूर्ती अशी आहे हनुमंताची की जी अधिकारी पुरुष म्हणून आहे, ज्याच्या शिरावरती पगडी आहे, ज्याच्या मुखावरती भक्तीचे भाव आहेत, डोळे अर्धोन्मिलित आहेत, हात जोडलेले आहेत. त्याची गदा जी आहे ती डाव्या बाजूच्या हातामध्ये दिलेली आहे, कारण उजव्या बाजूच्या हातामध्ये जी गदा असते तो रणांगणामध्ये जाणारा हनुमंत असतो. परंतु हे पूर्णपणे भक्तीचं प्रतीक असल्यामुळं जे जे भक्त या हनुमंताची भक्ती करतील त्या सर्वांना भक्ती प्राप्त होईल अशा आशयाची ही मूर्ती आहे. या मूर्तीचं दर्शन झाल्यानंतर त्या पद्धतीनं मूर्ती साकारण्यासाठी आम्ही कलाकारांना सांगितलं आणि अशा पद्धतीने ही मूर्ती तयार झालेली आहे. या मूर्तीला सुद्धा नैवेद्य म्हणून मोतीचुराचे लाडूचा नैवेद्य त्या ठिकाणी दिला जाणार आहे. गणेशाच्या मूर्तीला मोदकांचा नैवेद्य दाखवला जाणार आहे. आणि यानंतर आपले सद्गुरू श्री रामचंद्र स्वामी महाराज यांची संगमरवरी मूर्ती जयपूर येथून तयार करून घेण्यात आलेली आहे. ती मूर्ती ही आसनावरती बसलेली आणि आशीर्वाद देते अशा पद्धतीची मूर्ती आहे. अतिशय प्रसन्न असं हास्यमुद्रा महाराजांची आणि महाराजांचा फोटो आपण सर्वांनी पाहिलेलाच आहात. शिरावरती त्यांच्या फेटा आहे, गळ्यामध्ये शाल आहे, त्यांच्या नेहरू शर्ट, धोतर अशा पद्धतीचं त्यांचा पोशाख आहे आणि अतिशय दिव्य असं हे स्वरूप हे सर्वांच्या दर्शनासाठी दिनांक 25 मार्च 2026 रोजी एक मंदिर खुलं करण्यात येणार आहे. हे मंदिर जे आहे हे सर्व धर्म समभाव या न्यायावरती चालणारं मंदिर आहे. या ठिकाणी सर्व जाती धर्माच्या पुरुष, स्त्रिया किंवा तृतीय पुरुषी असतील या सर्वांना कोणताही लिंगभेद, वर्णभेद न करता सर्वांना दर्शनाचा लाभ त्या ठिकाणी घेता येईल. सर्वांच्यासाठी हे मंदिर आम्ही खुलं करणार आहोत. हे धर्मपीठ सर्व धर्मभाव व मानवता या नीतिमूल्यांवरती आधारित असून भक्तांची निष्ठा, त्याग व सेवाभावी वृत्तीतून आध्यात्मिक परंपरा आणि त्याचा तेजस्वी वारसा पुढे घेऊन जाणार असणार आहे. त्यामुळं या पीठावरती जे जे भक्त येतील, दर्शन घेतील त्यांना
या सर्वांचा लाभ होणार आहे. विशेषतः या ठिकाणी ध्यानी, योगी, तपस्वी, ज्यांना ज्यांना त्रिविध तापाने पोळलेले असे जीव जे आहेत, या सर्वांचा उद्धार होण्यासाठी हे वंचितांचं पीठ आहे. या ठिकाणी जसे श्रीमंत येतील तसे गरीबही येतील. सर्वांना एकाच पद्धतीची ट्रीटमेंट या ठिकाणी मिळेल. सर्वांना योग्य तो मान सन्मान या ठिकाणी मिळेल आणि सर्वांना त्यांच्या दुःखातून मुक्त होण्यासाठी असं हे पीठ, सद्गुरू पीठ उदयाला आलेलं आहे. या पीठाचं नाव, मंदिराचं नाव आपण श्री सद्गुरू अधिष्ठान मंदिर असं दिलेलं आहे. तर श्री म्हणजे आद्यशक्ती. हे आद्यशक्ती पीठ असल्यामुळे त्याच्यातला श्री हा अक्षर घेतलेला आहे. सद्गुरू म्हणजे या ठिकाणी भगवान दत्तात्रयांचं अधिष्ठान मूर्ती आहे. भगवान सद्गुरू श्री श्रीधर स्वामीजींचं अधिष्ठान या ठिकाणी आहे आणि भगवान सद्गुरू श्री रामचंद्र स्वामी महाराज हे स्वतः तेथील अधिपती असल्यामुळे त्यांचं समाधी मंदिर त्या ठिकाणी आहे. असं तिन्हींचा संगम म्हणून हे सद्गुरू अधिष्ठान मंदिर असं या ठिकाणी नाव दिलेलं आहे. हे अतिशय दिव्य ठिकाण आहे. या ठिकाणी सद्गुरूंनी 1978 ते 2006 या कालापर्यंत अखंड ज्ञानदान केलेलं आहे. अनंत भक्तांच्या यातना, त्रास त्यांना त्रिविध तापातून मुक्त करण्यासाठी त्यांनी वेगवेगळ्या गोष्टी, चमत्कार त्या ठिकाणी घडवलेले आहेत. आपल्याला ते चमत्कार वाटतात, परंतु त्यांच्यासाठी या नित्याच्या लीलया होत्या. तर असं हे धर्मपीठ या ठिकाणी तयार झालेलं आहे. या मंदिराचा कलशारोहण कार्यक्रमासाठी 4 संन्यासी योगी त्या ठिकाणी येणार आहेत. याच्यामध्ये विशेष निमंत्रितांमध्ये भालोदचे श्री शरदचंद्र प्रतापे महाराज आहेत. गाणगापूरचे श्री वल्लभानंद सरस्वती महाराज आहेत. करवडी येथील श्री शिवयोगी विजयलिंग शिवाचार्य महाराज आहेत आणि श्री साई सच्चिदानंद सरस्वती महाराज हे ओंकारेश्वरचे आहेत. असे 4 विभूती त्या ठिकाणी येणार आहेत. यांच्या हस्ते या ठिकाणी कलशारोहणाचा कार्यक्रम संपन्न होणार आहे. मी या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून सर्व भक्तांना, शिष्यांना जे या वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये राहतात, वसंतगड आणि वसंतगडच्या पंचक्रोशीतील सर्व गावांमधील विशेषतः माहेरवासिनी जे आहेत त्यांना खास आग्रहाचं निमंत्रण आहे. आपण या कार्यक्रमाला सर्वांनी यावं आणि या ठिकाणी आद्यशक्तीचा, सद्गुरूंचा आशीर्वाद आपण घ्यावा, तीर्थप्रसाद घ्यावा आणि तुमच्या कुटुंबावरती सद्गुरूंची अखंड कृपा राहावी यासाठी आपण या ठिकाणी यावं. सर्व ज्या माहेरवासिनी आहेत या सर्व माहेरवासिनींचा आम्ही यथोचित सत्कार त्या ठिकाणी करणार आहोत. ज्या सासूरवासिनी आहेत त्यासुद्धा, हे सद्गुरूपीठ आहे. सद्गुरूपीठ म्हणजे कोण आहे? त्याला गुरु माऊली म्हणतात. माऊली म्हणजे माहेरचं आहे. गुरु माऊली हे सर्वांचे माहेर ठिकाण जे आहे, सद्गुरू निवास जे सर्व भक्तांसाठीचं माहेर ठिकाण आहे. म्हणून या ठिकाणी सासूरवासिनी हा शब्दसुद्धा वापरणं चुकीचं आहे. परंतु ज्या कोणी मुली बाहेर गावावरून त्या ठिकाणी आलेल्या आहेत त्यांनीसुद्धा या कार्यक्रमाला आवर्जून यावं. त्यांचासुद्धा यथोचित सत्कार या ठिकाणी होणार आहे आणि प्रसाद त्या ठिकाणी घडेल. रोजच्या 5 दिवसाच्या 4 दिवसांचा हा जो कार्यक्रम आहे, या 4 दिवसांमध्ये आपण याची सुरुवातच गुढीपाडव्याच्या दिवशी करणार आहोत. गुढीपाडव्या दिवशी आपण धर्मध्वज स्तंभावरती चढवणार आहोत. तो रेशमी रंगाचा भगवा ध्वज असणार आहे, ज्याच्यावरती प्रणतो अस्मी गुरुमयः ओम हे 21 सूर्याच्या किरणांमधला ओम आहे आणि वरम एकम गुरुपदम हे आद्यपीठाचं ब्रीदवाक्य आहे. असा हा धर्मध्वज गुढीपाडव्याच्या दिवशी या धर्मपीठावरती फडकणार आहे. दिनांक 24 मार्च रोजी नवग्रह हवन, मंदिराची वास्तुशांती होईल. मूर्तींना जलादिवास, धान्यादिवास
औषधिवास असे विविध सोपस्कार त्या ठिकाणी पार पडतील. 25 तारीख जी आहे 25 मार्च त्या दिवशी सामूहिक श्रीसूक्त पठण होईल. सामूहिक भीमरूपी स्तोत्र त्यावेळी म्हटलं जाईल. या ठिकाणी आद्यशक्ती माता, श्री गणेश, श्री हनुमंत, भगवान सद्गुरू श्री रामचंद्र स्वामी महाराज यांच्या मूर्तींच्या प्रतिष्ठापना होतील. आणि यावेळी सुद्धा मोठा जय जयकार होऊन हवन आणि रुद्र स्वाहाकार होईल. आणि याच दिवशी सकाळी 9 वाजता मंदिराच्या कलशारोहणाचा कार्यक्रम होईल. या मंदिराचं वैशिष्ट्य असं आहे की या मंदिराला 3 शिखरं आहेत आणि 3 शिखरावरती पंचधातूचे मोठे कळश त्या ठिकाणी स्थापन होणार आहेत. आणि असे हे कळश जे दिलेले आहेत याच्यामध्ये योगदान सर्व माहेरवासिनी, सासरवासिनी आणि भक्तांचं असलं पाहिजे. ज्यांना ज्यांना या कलशारोहणाच्या कार्यक्रमासाठी, कळसासाठी योगदान द्यायचं असेल त्यांनी कृपया परमपूज्य सद्गुरू श्री रामचंद्र जोशी महाराज ट्रस्ट याच्या HDFC बँक खात्यामध्ये आपलं योगदान द्यावं किंवा प्रत्यक्ष स्वरूपी त्या ठिकाणी योगदान दिलं तरी ते स्वीकारलं जाईल. सर्वांना महाप्रसाद या दिवशी वितरण होईल. कार्यक्रमाच्या शेवटी दुपारी 12 वाजता पूर्णाहुती होईल आणि महाआरती होऊन महाप्रसादाचं वितरण होईल. सायंकाळी भजनाचा कार्यक्रम त्या ठिकाणी ठेवलेला आहे आणि सामूहिक साधनासुद्धा त्या ठिकाणी ठेवलेली आहे. 26 मार्च रोजी हा जो दिवस आहे हा श्री रामनवमीचा दिवस आहे. राम जन्मोत्सवाचा दिवस आहे. सद्गुरूंचा जन्मोत्सव त्या दिवशी आहे. समर्थ रामदास स्वामींचा जन्मोत्सव त्या दिवशी आहे. त्यामुळे या ठिकाणी या तिन्ही मूर्तींची जयंती त्यावेळी साजरी होणार आहे. जन्मोत्सव साजरा होणार आहे. यावेळी गीत रामायणाचा आणि रामगीतांचा कार्यक्रमसुद्धा सर्वांच्या मनोरंजनासाठी ठेवण्यात आलेला आहे. सर्वांनी या कार्यक्रमाचा लाभ घ्यावा, महाप्रसाद घ्यावा आणि सद्गुरूंची अखंड कृपा आपल्या सर्वांवरती राहावी, आपल्या कुटुंबावरती राहावी आणि सद्गुरूंची सेवा अखंड आपल्याकडून घडावी यासाठी मी सर्वांना आवाहन करतो. आपण सहकुटुंब, सहपरिवार या कार्यक्रमांना उपस्थित राहा आणि या दैवी अनुभूतीचा, साक्षात्कारी अनुभूतीचा लाभ घ्यावा असं मी सर्वांना विनंती करतो. जय जय रघुवीर समर्थ. महाराज, थोडेसे काही प्रश्न होते. एक की पुण्यावरनं वसंतगड इकडे येण्यासाठी काही अशी सोय वगैरे केली आहे का? बरेचसे शिष्य आमचे जे आहेत ते स्वतःच्या वैयक्तिक गाड्यांमधून 4 दिवस आधीच वसंतगडला येणार आहेत आणि 23 मार्च रोजी महाराजांचे ज्या मूर्ती आहेत त्या मूर्तींच्या प्रतिकृती आणि कळस त्या पंचक्रोशीतील जी गावं आहेत त्या गावांमध्ये दर्शनासाठी फिरवले जाणार आहेत. मिरवणूक निघणार आहे त्याची. त्यासाठी हे सगळे लोक येणार आहेत. परंतु जर मोठ्या प्रमाणात भक्तांची इच्छा असेल तर त्यांच्यासाठी सुद्धा इथून बस अरेंज करण्यात येईल. तसं त्यांनी आमचे प्रमुख कार्यवाह एकाक्ष श्री सचिन कुलकर्णी यांना या मोबाईल नंबरवरती संपर्क साधावा. दुसरं की याचा ॲडव्हान्टेज एक असा आहे की पुण्यावरनं चाफळ आणि चाफळवरनं वसंतगड म्हणजे एका वेळेला ह्या दोन्ही गोष्टी दर्शन होऊ शकतं. हे एक माझं ऑब्झर्वेशन आहे. आपला हा जो कार्यक्रम आहे हा अशा पद्धतीनं काही टूर्स ट्रॅव्हल्सवाले जे आहेत त्यांना आम्ही संपर्क साधतो. ज्या कोणी अशा पद्धतीच्या टूर्स ट्रॅव्हल अरेंज करतील त्याचे पुनश्च आपण ग्रुपवरती किंवा यूट्यूबवरती आपण लोकांच्या माहितीसाठी हे पाठवूयात. त्या पद्धतीच्या सेवा उपलब्ध करून देता येतील आपल्याला. आपण निश्चितच प्रयत्न करू त्यासाठी. कारण रामनवमी पण आहे. हो, दोन्ही एकत्र एका वेळेला होऊ शकतं. अगदी बरोबर आहे. मी सगळ्यांचे जे सेवेकरी आहेत त्यांचे नंबर्स मी
डिस्क्रिप्शनमध्ये पण देतो आणि व्हिडिओमध्ये पण. चालेल. जय जय रघुवीर समर्थ. अध्यात्मावर अशीच माहिती मिळवण्यासाठी देव माझा चॅनलला सबस्क्राईब करा